नमस्कार। महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी तात्काळ वरून एक सूचना आली आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता तुमचा जमा झाला नसेल ती सूचना तुमच्यासाठी आली आहे। केंद्राकडून ही बातमी आली आहे की लाडकी बहीण योजना राज्य शासनाने जी सुरू केली आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यासाठी आता वरून आदेश आलेला आहे। तात्काळ वरून सूचना आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र तुमच्या खात्यात जमा होणार आहे असं केंद्र शासनाने वरून सूचना दिलेली आहे। आता केंद्र शासनाने जी सूचना दिली आहे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे, पण त्यासोबतच शासनाने पुढील पेमेंटसाठी बहिणींना हे काम करावं लागेल हे शासनाने ठराव केलेला आहे। नाहीतर पुढील हप्ता तुमचा बंद होईल आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही। लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते भेटले असतील आणि 10वा हप्ता आणि 11वा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर तात्काळ तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे। आता शासनाने या योजनेमध्ये रक्कमची वाढ केलेली आहे। बघा, आता एप्रिलचा हप्ता ज्याप्रमाणे तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रपणे हप्ता भेटला होता त्याचप्रमाणे तुम्हाला आता एप्रिल आणि मे महिन्याचा एकत्र हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे। त्यासाठी केंद्र शासनाने एक आदेश दिलेला आहे महाराष्ट्र शासनाला। महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा घोषणा केली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो आता एप्रिलचा हप्ता आहे तुम्हाला मे मध्ये मिळणार आहे। याची तारीख सुद्धा आलेली आहे, कोणत्या तारखेला आणि सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते सुद्धा माहिती शासनाने दिलेली आहे। सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। तुम्ही भरपूर दिवसापासून वाट पाहता, पूर्ण एप्रिल संपण्यात आला, पूर्ण एप्रिल संपलेला आहे, आता मे महिना लागलेला आहे आणि मे महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे आलेले नाही, तर तुम्हाला हे काम केल्याशिवाय पैसे येणार नाही, तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणारच नाही। ठीक आहे, आता सर्वात अगोदर आपण हे जाणून घेऊ की शासनाने कुठल्या प्रकारचा GR लागू केलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 8व्या आणि 9व्या टप्प्यातील महिलांच्या खात्यात बघा 8व्या आणि 9व्या टप्प्यातील महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता 2 महिन्याचे एकत्र पैसे 3000 रुपये जमा झाले असतील। बघा, 3000 रुपये तुम्हाला जमा झाले असतील आतापर्यंत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात। त्यानंतर तुम्हाला एकही हप्ता आलेला नाही, पूर्ण एप्रिल संपून गेला तरी सुद्धा तुम्हाला पैसे आलेले नाही। ठीक आहे, आता तुम्हाला एकत्र बघा, आता तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। आता तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यासारखं तुम्हाला आता एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। आता त्यासाठी जी सूचना देण्यात आलेली आहे, शासनाने जे ठराव केलेले आहे की लाडक्या बहिणींना विशेष प्रकारे 1500 रुपये प्रमाणे तुम्हाला एप्रिलचा हप्ता दिला जाणार आहे 1500 रुपये आणि हा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला आता पैसे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून। बघा, आता तुम्हाला पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असं पूर्ण 9 महिन्याचे पैसे तुम्हाला भेटले असतील। 9 महिन्याचे आतापर्यंत तुम्हाला 13,500 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा झाले असतील, पण आता तुम्हाला 2100 रुपये प्लस 1500 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार आहे, एकत्र तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आता या GR मध्ये आपल्याला दिसून येत आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता तुम्हाला जमा होणार आहे त्याच प्रकारे माहिती आलेली आहे की ज्या महिलांना मागील महिन्याच्या एप्रिलचा हप्ता जमा झाला नसेल अशा बहिणींच्या खात्यात आता 1500 रुपये प्लस 2100 रुपये असं डेबिटी म्हणजे डिपॉझिट होणार आहे। डिपॉझिट म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे। ठीक आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही। तुम्हाला या महिन्याचे पैसे जमा होणार नाही, यापुढे येणारा एकही महिन्याचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार नाही जर तुम्ही हे काम केलं नाही। तर हे काम कुठलं असणार आहे आणि कोणत्या बहिणींना करावं लागेल? आत्तापर्यंत ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता भेटला नसेल त्या सर्व बहिणींना हे काम करून घेणं अतिशय गरजेचं आहे। त्यांच्यासाठी ही माहिती आहे। ही माहिती फक्त अशा बहिणींसाठी आहे ज्या बहिणींना एप्रिलचा हप्ता जमा झाला नसेल। जर तुमचा जमा झाला असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही आणि ज्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा झाले नाही त्या बहिणींना अर्जंटमध्ये हे काम करून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे,
आता 15 जिल्ह्यांची जी यादी आली आहे ती 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि त्यापूर्वी तुम्हाला जे महत्त्वाचं काम आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता की लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत तुमच्या बँक अकाउंटला किती पैसे जमा झालेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय तुम्ही आत्ता कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। ठीक आहे, आता तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती देतो। सर्वात अगोदर बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसाठी हप्ता जो जमा झालेला आहे, सर्व बहिणींना 9 हप्ते भेटले असतील, पण शासनाने काही नवीन नियम लागू केलेले आहेत। ठीक आहे, हे नियम जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे। ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना पैसे येणार आहे। सर्वात प्रथम जो नियम आहे, आता तुम्हाला 2025 मध्ये बघा 2025 मध्ये तुमचं इन्कम जे असणार आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे। हा सर्वात प्रथम नियम आहे। 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे येणार आहे। दुसरा जो नियम आहे, ठीक आहे, दुसरा जो नियम ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत नसावं। ज्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल त्यांना सुद्धा पैसे येणार नाही, कारण शासनाने आदेश ठराव केलेला आहे की ज्या कोणी कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल त्यांना पैसे येणार नाही। एप्रिलपासून त्यांचे पैसे कायमस्वरूपी बंद होतील आणि लाडकी बहीण योजनेचे जेवढे पण पैसे त्यांना भेटले असतील त्यानंतर ते पैसे तर कापले जाणार नाही, पण यापुढे येणारा एकही हप्ता त्यांना दिला जाणार नाही। ठीक आहे, आणि महत्त्वाची बातमी म्हणजे 4 चाकी वाहनवाल्यांना सुद्धा आता पैसे येणार नाही। आधीच शासनाने ठराव केलेला आहे की ज्या बहिणींच्या नावावर 4 चाकी वाहन असेल त्या बहिणींना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही। शासनाने हे ठराव केलेला आहे की अशा बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कायमस्वरूपी बंद होईल आणि ज्या बहिणींच्या नावावर शेती असेल त्यांना नमो शेतकरीचे पैसे येतील। नमो शेतकरीचे त्यांना पैसे येणार, पण लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना येणार नाही। त्यांना नमो शेतकरीचे 1000 रुपये त्यांना दिले जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये त्यांना 500 रुपये त्यांना दिले जाणार आहे। असं 500 रुपये आणि 1000 अशा तुम्हाला 1500 रुपये तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। आणि ज्या वेळेस हे 2100 रुपये होईल म्हणजे मे महिन्याचे पैसे जे तुम्हाला आता येणार आहे 2100 रुपये प्रमाणे हे लाडकी बहीण योजनेचे पैसे पण तुमचे वाढणार आहे। अशा प्रकारे शासनाने ठराव केलेला आहे। ठीक आहे, तुम्हाला सुद्धा नमो शेतकरीचे पैसे भेटता का तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं जे असणार आहे की ज्या बहिणी कागदपत्राच्या माध्यमातून चुका झाली असेल अशा बहिणींचे फॉर्म ज्यांचे रिजेक्ट झाले असतील त्या बहिणींना परत एकदा संधी दिली जाणार आहे फॉर्म भरण्याची। बघा आता तुम्हाला परत एक संधी दिली जाणार आहे, तुम्ही सुद्धा या योजनेसाठी नवीन फॉर्म भरू शकता। त्यावर एक अपडेट आलेला आहे की बहिणींना ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना काही अडचण आली असेल अशा बहिणींना पुन्हा संधी दिली जाणार आहे। ठीक आहे, आणि शेवटचा जे सर्वात महत्त्वाचा नियम आहे, ज्या बहिणींचं लग्न झालं असेल आणि ती बहीण जर दुसऱ्या राज्यात लग्न करून गेले असेल, आपल्या महाराष्ट्रामधून जर दुसऱ्या राज्यात लग्न करून गेले असेल अशा बहिणींचं सुद्धा आता लाडकी बहीण योजनेपासून नाव कट झालं आहे। ऑटोमॅटिकली हे नाव कट करण्यात आलेलं आहे, सर्व शासनाचा निर्णय आहे। अशा GR वर आपल्याला पाहायला मिळतंय। भरपूर अशा बहिणी आहेत त्यांचे आता अर्ज रद्द झालेले आहे, ते या नियमांमध्ये बसत नाही आणि काही बहिणी तर कागदपत्रामध्ये काढण्यात आलेला आहे। अशा प्रकारे वेगवेगळे शासनाने नियम लागू केलेले आहे। ठीक आहे, आता महत्त्वाची माहिती, कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या तारखेला बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कोणते शासनाने नवीन नियम लावलेले आहे, कोणकोणते कागदपत्र तुम्हाला जमा करावं लागणार, ती सर्व माहिती तुम्ही इथं पाहू शकता। जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। परंतु आज सरसकट सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता 10वा हप्ता मिळणार नाही, थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे। आता तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत, थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही। शासनाने काही नियम लावलेले आहे, या नियमांचं ज्या बहिणी पालन करतील त्याच बहिणींना एप्रिलचा हप्ता दिला जाणार आहे। सर्व बहिणींना सरसकट 10वा हप्ता दिला जाणार नाही। त्यामध्ये आपल्याला रेशन कार्डवर काही नियम आता आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये आपल्याला बँकांपैकी पण काही नियम आलेले आहेत। सर्व नियम आपण पाहूया। सर्वात प्रथम आपण हे नियम जाणून घेऊ, त्यानंतर कसं पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, सर्व माहिती आपण पाहूया। ठीक आहे,
सर्वात प्रथम पहिला टप्पा असणारे 20% बहिणींना पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, आता 20% बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 30%, तिसऱ्या टप्प्यामध्ये 40% आणि शेवटचा टप्पा असणारे अक्षय तृतीयाच्या एक दिवशी अगोदरच तुम्हाला सर्व 36 जिल्ह्यात पैसे वाटप होतील। ठीक आहे, आता यामध्ये काही बदल होणार नाही। पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे हे आपण व्यवस्थितपणे माहिती पाहूया। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येतील। आता आपण ते जिल्ह्यांची नावं पाहू, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कोणत्या बँकेत पैसे येणार आहे। ठीक आहे, आजपासून 10वा 11वा हप्ता वाटप सुरू होतोय। 15 जिल्हे व 8 बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ठीक आहे, सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि या 8 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला 10वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे। असं GR मध्ये आपल्याला दिसून येत आहे की बहिणींना जो हप्ता भेटतो, 9वा हप्ता तुम्हाला मिळाला, 8वा हप्ता मिळाला तुम्हाला, महिना अखेरच तुम्हाला देण्याचा शासनाचा निर्णय असतो। त्याच पद्धतीने आता शासनाचा निर्णय आहे की अक्षय तृतीयाचा आधीच तुमच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे, असं आपल्याला महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी घोषणा दिलेली आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये जे 15 जिल्हे असणार आहे ते आपण आता पाहूया आणि कोणते ते बँक असणार आहे त्यामध्ये खातं असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्येच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे। ठीक आहे, आज वाटप होणारे 2100 + 2100 बघा, ज्या बहिणींना मागील हप्ता बाकी असेल त्या बहिणींना सुद्धा पैसे जमा होणार आहे आणि 10वा हप्ता आणि 11वा हप्ता GR मध्ये आपल्याला दिसून येत आहे की बहिणींना कदाचित 2 हप्त्याचे देखील पैसे येऊ शकतात। 10व्या हप्त्याचे पैसे येऊ शकतात आणि 11व्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा होऊ शकतात, अशा आपल्याला GR मध्ये पाहायला मिळतं आहे। ते GR मध्ये 2100 रुपये प्रमाणे बहिणींना येणार आहे, म्हणून पुढचा हप्ता सुद्धा तुम्हाला 2100 प्रमाणेच मिळेल याचं पूर्णपणे आपल्याला अंदाज आलेला आहे। ठीक आहे, तर त्यामध्ये आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ती माहिती आपण पाहूया। सर्वात प्रथम मी तुम्हाला 15 जिल्ह्यांची नावं सांगतो। पहिल्या टप्प्यात जे पैसे वाटप होणार आहे त्या 15 जिल्ह्यांची नावं, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते आपण इथं माहिती पाहूया। ठीक आहे, आता आपल्याकडे पूर्ण 36 जिल्हे महाराष्ट्राचे आलेले आहेत। यामधून पहिला टप्पा कुठं वाटप होणार आहे ते सर्वात प्रथम तुम्हाला माहिती देतो। ठीक आहे, आता विभागावाईज पैसे वाटप होणारे इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे की 6 विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। 6 विभागांपैकी पहिला जो विभाग असणार आहे ते म्हणजे कोकणमध्ये। बघा, कोकणमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे। तर कोकणमध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते आपण पाहूया। ठीक आहे, आता कोकणमध्ये जिल्हे येतात ठाणे, बघा, रायगड, मुंबई उपनगर, मुंबई शहर या जिल्ह्यांमध्ये, त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। बघा, कोकणमध्ये या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यानंतर नाशिक विभागामध्ये दुसरा हप्ता जो वाटप होणार आहे तो नाशिक विभागामध्ये होणार आहे। आता नाशिक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते पाहूया। सर्वात प्रथम इथं पाहू शकता तुम्ही नाशिक, धुळे, त्यानंतर जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर। बघा, असे नाशिक विभागामध्ये पैसे वाटप होणार आहे। तिसरा जो विभाग असणार आहे तो विभाग आहे अमरावती विभाग। बघा, अमरावती विभागमध्ये तुम्ही जिल्हे पाहू शकता, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि इथं पाहू शकता तुम्ही यवतमाळ, असे या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। असं आपल्याला पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। या 36 जिल्ह्यांपैकी पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा अशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, आता त्यासोबतच एक सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला देतो की बहिणींना 7 मोठे गिफ्टसुद्धा दिले जाणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या अक्षय तृतीयानिमित्त 7 मोठे गिफ्ट दिले जाणार आहे। त्यामधून पहिला जो गिफ्ट असणार आहे तिथं पाहू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता तुम्हाला पहिला जो गिफ्ट आहे, पहिलं गिफ्ट वाटप होणार आहे तो म्हणजे तुम्हाला 1500च्या ऐवजी आता 2100 रुपये येणार आहे। नवीन GR मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। आता जो नवीन GR आलेला आहे त्यामध्ये आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतं आहे की बहिणींना जे 1500 रुपये मिळत होते ते आता 2100 रुपये मिळणार आहे। हेच पहिलं तुम्हाला गिफ्ट असणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या सर्व बहिणींसाठी एक गिफ्ट देण्याचं राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। आणि दुसरं जे गिफ्ट असणार आहे, बघा,
दुसरं गिफ्ट आहे की अन्नपूर्णा योजना 2.0 याला आता अपडेट करण्यात आलेला आहे। अन्नपूर्णा योजना आधी सुरू होती, त्यामध्ये भरपूर बहिणींना याचा लाभ भेटलेला आहे। तुम्हाला सुद्धा लाभ भेटला का तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि लाभ भेटलेला नसेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, कारण आता अन्नपूर्णा योजना 2.0 लॉन्च झालेली आहे। या योजनेच्या माध्यमातून बहिणींना अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जातात, आणि कोणत्या बहिणींना दिले जातात, याचं कशी प्रोसेस आहे, काय प्रोसेस आहे, सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगतो। यामध्ये दुसरा टप्प्याचे पैसे वाटप होत आहे, म्हणजे अन्नपूर्णा योजना 2.0 हा दुसरा टप्पा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार आहे यावर पूर्ण माहिती आपल्याकडे आलेली नाही, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे पैसे वाटप होणार आहे आपल्याला माहिती आहे। ठीक आहे, आता तिसरं जे गिफ्ट असणार आहे की त्यामध्ये सर्वात मोठं म्हणजे बहिणींना नवीन शिलाई मशीन योजना जी आहे त्याला आता प्रेरणादायी देण्यासाठी, बहिणींना प्रेरणा देण्यासाठी, सशक्तीकरण वाढवण्यासाठी आता महिलांना नवीन शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून 15,000 रुपये देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। ज्या बहिणींचं नाव शिलाई मशीनच्या यादीमध्ये आलं असेल त्या बहिणींना 15,000 रुपये मिळणार आहे। कदाचित तुम्हाला एप्रिलमध्ये नाही तर एप्रिलच्या पुढील एप्रिल मार्च असं पुढील तुम्हाला देण्याचा शासनाचा निर्णय असू शकतो। ठीक आहे, कदाचित तुम्हाला एप्रिलमध्ये सुद्धा भेटू शकतो, पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला हा लाभ मिळू शकतो। ठीक आहे, तुम्हाला शिलाई मशीनचे आधीचे पैसे मिळाले आहे का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। बहिणींना चौथं जे गिफ्ट आहे ते म्हणजे नवीन भांडी संच उपयोगी वस्तू। बघा, आता जे भांड्याची किट आहे ती वाटप सुरू होती, तर आता इलेक्शन आल्यामुळे ती बंद झाली, त्यानंतर आता परत सुरू करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींना भांड्याचं किट आले नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, पुन्हा एकदा भांडे वाटप सुरू केलेले आहे। ज्या बहिणींना भांडे पोचले नसतील त्यांना आता भांडे पोचणार आहे। ठीक आहे, त्यांना एक मेसेज दिला जातो, मेसेजच्या स्वरूपात त्यांना कळवण्यात येतं की जर तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही भांडे घ्यायला जाऊ शकता। अशा पद्धतीने हा नवीन भांडी संच सुरू करण्यात आलेला आहे। तुम्हाला भांडी भेटली का नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आणि पाचवं जे गिफ्ट आहे ते म्हणजे 20 लाख घरकुल यादी नवीन अर्ज तयार करण्यात आलेला आहे। बघा, ज्या बहिणींना घरकुल यादीमध्ये नंबर लागलेला नसेल त्या बहिणींसाठी आता नवीन यादी तयार करण्यात आली आहे, घरकुल यादी। या यादीमध्ये तुम्हाला तुमचा नंबर आता नवीन 20 लाख घरकुल योजना सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी आता नवीन अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे। ठीक आहे, याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जमा करावा लागतो, सर्व काही डॉक्युमेंट वगैरे सर्व माहिती त्यावर मी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। ठीक आहे, घरकुल यादीमध्ये आता नवीन अर्ज तुम्ही करू शकता। आणि 6वं गिफ्ट आणि 7वं गिफ्ट जे असणार आहे ते म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये पाण्याची टाकी सुद्धा दिली जाणार आहे। बघा, आता भरपूर बहिणींना पाणी साठवण्यासाठी एक टाकी सुद्धा दिली जाणार आहे, पाण्याची टाकी। ते सुद्धा आता 3,455 रुपये त्याचे दिले जाणार आहे बहिणींना। हे सुद्धा बहिणींना गिफ्ट देण्यात येणार आहे। ठीक आहे, आता महत्त्वाची माहिती आपण पाहूया की बहिणींना या 8 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 8वा 9वा 10वा हप्ता तुम्हाला आता जमा होणार आहे। ज्यांचा मागील हप्ता बाकी असेल त्यांचा आणि एप्रिलचा हप्ता ज्यांचा 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे, या बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला या बँकांपैकी पैसे जमा होणार आहे। सर्वात प्रथम जे बँक असणार आहे ते म्हणजे ICICI बँक, त्यानंतर SBI, ॲक्सिस बँक, येस बँक, कोटक बँक, त्यानंतर इथं पाहू शकता सेंट्रल बँक, HDFC बँक, बँक ऑफ बडोदा, इंडस्ट्रियल बँक। अशा पद्धतीने या बँकांची नावं दिलेली आहे, इथं स्क्रीनवरती पाहू शकता। तुमचं खातं जर या बँकांपैकी असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता तुम्हाला 2100 प्रमाणे मिळणार आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या बँक खात्यात तुमचा बँक आहे, आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।